नमस्कार. गुड मॉर्निंग. 10वीचा CBSE बोर्डाचा रिझल्ट नुकताच लागलेला आहे 15 एप्रिलला. ICSE आणि स्टेट बोर्डचे रिझल्ट अजून बाकी आहेत. सो बरेच लोक विचारत होते, म्हणून काही अनुभवाचे बोल शेअर करू इच्छिते ॲज अ पॅरेंट म्हणून. ओके. सो अनेक मुलांना खूप अतिशय उत्तम यश मिळालेलं आहे. म्हणजे अगदी 497 आउट ऑफ 500, 495 आउट ऑफ 500 अशा प्रकारचे मिळाले आहे. काही शाळांच्या मध्ये तर 90% किंवा 95% वरती जवळपास 50% मुलं आहेत. सो अतिशय छान छान मुलं मार्क मिळवत आहेत. आणि या सगळ्याचं एक यशाचं गुपित सांगायची आज माझी इच्छा आहे. सो ते मी शेअर करू इच्छिते. आता या विषयावर बोलण्यासाठी तुम्हाला टीचर्स, करिअर काउन्सिलर्स, त्याच्यानंतर एज्युकेटर्स, कोचिंग क्लासेस, ट्युशन्स, भरपूर लोक या विषयावर बोलणार आहेत. परंतु ॲज अ पॅरेंट इवन गुगलवर, आजकाल तर AIचं युग आहे, त्यामुळे गुगलवर सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी मिळू शकतात, की टिप्स मिळू शकतात. परंतु अनुभवाचे बोल हे शेवटी अनुभवाचे बोल असतात. सो ते आज शेअर करायची माझी इच्छा आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं मुलासाठी जिथे तो जाऊन रडू शकतो. ओके. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतो म्हणजे त्याला आपण हल्ली भरपूर सपोर्ट करतो. खूप म्हणजे मोठी फीज भरून पॅरेंट्स ट्युशन्स लावतात, क्लासेस लावतात, त्याच्यानंतर टेस्ट सिरीज लावतात आणि खूप काय लावतात. परंतु सगळ्यात महत्त्वाचं असतं एका मुलासाठी, आणि ते पण मूल कुठलं आहे, वयवर्ष 9वी 10वी, म्हणजे 14 ते 15 वयोगटातली किंवा 11वी-12वीची जी मुलं आहेत, जी 16 ते 17 वर्षाची मुलं आहेत, ती मुलं आहेत ॲडल्टसंट एजमधली. या ॲडल्टसंट एजमध्ये त्यांना त्यांच्या फिजिकल, इमोशनल, सायकोलॉजिकल, इंटलेक्च्युअल अशा बऱ्याच एका जडणघडणीतून ते जात असतात. या ॲडल्टसंट एज मधून जात असतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे मध्येच इमोशनल बस्ट वगैरे होतात. सो अशा बऱ्याच गोष्टी चालू असतात. आणि हे 11वी 10वी 8वी 9वी 10वीचं 11वी 12वीचं प्रेशर पण असतं अभ्यासाचं. सो सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती का, की एक अनकंडिशनल पॅरेंट्स सपोर्ट. यू कॅन डू इट अँड यू विल डू इट. म्हणजे जरी एखाद्या वेळेला मार्क्स कमी पडले, स्कोअर कमी आला, तरीसुद्धा त्याला हे बॅकिंग करणं, म्हणजे जसं आपण म्हणतो की एखादी क्रिकेट कोचिंग टीम असते, तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे डे टू डे कोचिंग. किंबहुना जो मनुष्य परफॉर्म करतो त्याच्यापेक्षा जास्त यश किंवा जास्त मेहनत ही कोचची असते. त्यामुळे एक असा पॅरेंट, म्हणजे मे बी आई, मे बी वडील किंवा ग्रँड पॅरेंट्स किंवा कोणीही ज्याच्याशी तो मुलगा किंवा मुलगी ती कनेक्टेड आहे, इमोशनली कनेक्टेड आहे, ज्याच्यावरती पूर्णपणे विश्वास टाकू शकते, असा कोणीही पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्सपैकी कोणत्याही एका व्यक्तीचा संपूर्ण पाठिंबा त्या मुलासाठी फार आवश्यकता असतो. आणि संपूर्ण पाठिंबा फक्त म्हणजे मोरल सपोर्ट नाही, फिजिकल सपोर्ट, त्याच्यानंतर इमोशनल सपोर्ट, इंटलेक्च्युअल सपोर्ट, अशी कुठलीही गोष्ट ती गोष्ट शाळेमध्ये तो सांगू शकत नाही, वैयक्तिकरित्या ट्युशन्समध्ये विचारू शकत नाही. ट्युशन्समध्ये तर सब्जेक्ट ओरिएंटेड विचारू शकतो, पण बाकीचे जे प्रॉब्लेम्स होत आहेत ते तो फक्त अशाच व्यक्तीशी बोलू शकतो ज्याच्याशी तो कनेक्टेड आहे. सो अशा व्यक्तीचा पूर्ण वर्षभर, 2 वर्ष किंवा पुढची 3-4 वर्ष हा त्यांना सपोर्ट असणं, किंवा त्यांच्या पाठीमागे लिटरली काही वेळेला फिजिकलीसुद्धा उभं राहावं लागतं. म्हणजे ते अभ्यास करत बसलेले असतात, तर आपण त्यांच्या बाजूला बसणं, आपल्या काही ॲक्टिव्हिटीज असणं. सो तिथे जस्ट एक बसणे हे सुद्धा महत्त्वाचं असतं, की आता हा माझ्या बाजूला कोणीतरी आहे. काही मुलांच्या बाबतीत लागतं, काही मुलांच्या बाबतीत नाही लागत. परंतु जो एक इमोशनल सपोर्ट असतो, की हां, आज मला थोडं डाऊन वाटतं आहे, पण तरी पण मला होमवर्क करायचं आहे किंवा मला एखादी असाइनमेंट कंप्लीट करायची आहे, पण माझी अजिबातच इच्छा होत नाही आहे कंप्लीट करायची. तर त्यावेळेला कोणीतरी जो तो व्यक्ती आहे, ग्रँड पॅरेंट, तो तिथे समोर असेल, तर ती मुलं अतिशय त्यांना एक उभारी येते. त्यामुळे कधीकधी फिजिकलीसुद्धा तिथे बसावं लागतं. सो अशा प्रकारचा कुठल्याही एका पॅरेंट्सचा किंवा ग्रँडपॅरेंट्सचा असा अनकंडिशनल सपोर्ट फार महत्त्वाचा असतो या क्रिटिकल इयर्समध्ये, ज्या ॲकॅडमिक्स इयर्समध्ये. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिलीफ. म्हणजे पॅरेंट्सचा आशंका असले की हा मुलगा, माझा मुलगा किंवा मुलगी करेल का, असं नाही. पूर्ण यू बिलीव्ह इन युअर चाइल्ड.
he will fly with flying colors. So first of all believe and then keep them motivating. मोरल्स किंवा मोटिवेशन बऱ्याच वेळेला डाऊन्स होतात त्यांचे. हे वयच असं आहे की ज्याच्यामुळे डिस्ट्रॅक्शन्स असतात किंवा काही डिफोकसिंग होतं, वेगवेगळे अभ्यासाचा स्ट्रेस येतो. मोठी 40-50 वर्षाची कॉर्पोरेट्समध्ये लोक स्ट्रेस हँडल करू शकत नाहीत. तर या बिचाऱ्या छोट्या पिल्लांकडनं काय अपेक्षा करायची वयाच्या 14व्या आणि 15व्या वर्षी की एवढं स्ट्रेस हँडल करतील. सो वी हॅव टू कीप मोटिवेटिंग दॅम. कंटिन्युअस मोटिवेशन इज द थिंग. सेकंड गोष्ट नंतरची गोष्ट अशी आहे की दे हॅव टू बी ऑन अ ट्रॅक. बऱ्याच वेळेला ते ट्रॅकमधून बाहेर पडून जातात. त्यांनी ठरवलेलं एखादी गोष्ट असते की या आठवड्याचा माझा काय गोल आहे की या दिवसाचं काय, पण त्या गोष्टीतून तर बाहेर पडतात. सो त्यांना ट्रॅकवर आणण्याचं काम हे पॅरेंट्सचं आहे. त्यामुळे ते आपण करणं कंटिन्युअसली पहिली म्हणजे क्लोज मॉनिटरिंग म्हणजे कसं की समजा क्लासेस लावून दिले, ट्युशन्स लावून दिल्या, पण त्या ट्युशन्समध्ये काय झालं, काय होतं किंवा काय असाइनमेंट दिली, त्यांना तो प्रश्न विचारलास का, काही डाऊट्स होते तुला, ते क्लिअर झाले का. सो 1-to-1 म्हणजे नॉट अ सुपरफिशियल. सो यू कॅन कीप अ सेपरेट बुक ऑर समथिंग लाईक दॅट की बाबा हां आज मॅथ्सचा क्लास झाला, ह्याच्यामध्ये असे प्रॉब्लेम आले, मग ते पुढच्या वेळेला त्याचे क्लिअर झाले का, हे पॅरेंट्सनी स्वतःच ट्रॅकिंग ठेवणं फार गरजेचं आहे. ओके. सो जर आपण लिहिलं तर ते जास्त सोपं जातं आपल्यालाच नंतर बिकॉज वी ऑल्सो हॅव लॉट ऑफ थिंग्स राईट टू डू इन जॉब आहे आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत की जे काही असेल ते. म्हणजे असं फक्त टीचरकडे ट्युशन्सकडे पाठवलं आणि गोष्टी झाल्या, शाळेत पाठवलं गोष्टी झाल्या असं नाही होत. त्याला जे प्रॉब्लेम्स त्याच्या डे टू डे बेसिसवर त्याला फेस होता आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 ते 10 मिनटं मुलाशी एकदम क्लोज टॉक आणि एक क्वालिटी टाईम. 24 तासातले जे काही झोपायचं जे टाईमटेबल बनवलं जातं त्यातले 5 ते 10 मिनटं त्या मे बी रात्री अगदी उशिरा की जेव्हा सगळी कामं झाली असतात, पॅरेंट्सची जॉब वगैरे म्हणजे बाकीचे सगळे झाले, त्यांचा पण अभ्यास झाला, की 5 मिनटं तरी एक क्वालिटी टाईम त्या मुलाबरोबर स्पेंड करणं अत्यंत आवश्यक आहे. बाबा आज तुला काय प्रॉब्लेम वाटले किंवा आपण एकत्र मिळून हे सगळं सोडवूया. सो ही बिलीव्ज दॅट मी एकटा नाही आहे, माझ्याबरोबर कोणीतरी या पिरियडमध्ये आहे. नुसते अभ्यासाचे प्रॉब्लेम असं नाही आहे, कुठल्याही लेवलचे म्हणजे फिजिकल, इमोशनल, इंटेलेक्च्युअल किंवा अगदी भावनिक जरी कुठल्याही लेवलचे की मला काय आज फेस झालं किंवा मला काय वाटलं, आज मला बोरिंगच वाटलं किंवा आज मला काही मोटिवेशन म्हणजे जास्त हे वाटतच नाही आहे. असंख्य प्रॉब्लेम्स असतात मुलांचे. सो तो एक 5 ते 10 मिनटाचा जो क्वालिटी टाईम एव्हरी डे ईच पॅरेंट हॅज टू स्पेंड विथ द चाइल्ड. तिथे तो एनर्जी जनरेट करतो तो मुलगा आणि त्याला विश्वास बसतो की मी उद्या फेल जरी झालो तरी हा म्हणजे हे जे कोणी पॅरेंट आहेत किंवा ग्रँडपॅरेंट आहेत ते हे माझ्याबरोबर असणार आहेत आणि हा सपोर्ट त्याला फार त्याच्या सक्सेससाठी कारणीभूत ठरतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी म्हणजे 24 तासाचं पूर्ण टाईमटेबल बनवण्याचं गरजेचं आहे. आता जेवढी मुलाची झोप हे वैयक्तिक आहे, परंतु जे टाईमटेबल बनवलं जाईल त्यात काही गोष्टी ॲड करणं फार गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन. असंख्य प्रकारची मेडिटेशन्स अवेलेबल आहेत, यूट्यूबवर आहेत, काही शाळा कंडक्ट करतात, शिकवतात वेगवेगळ्या पद्धतीने. सो कुठल्याही 10 मिनटं बाय डिफॉल्ट मुलाला मेडिटेशन करायची सवय लावलीच पाहिजे. त्याच्यानंतर अर्धा तास मिनिमम 30 मिनिट्स कुठल्याही प्रकारची फिजिकल ॲक्टिव्हिटी जी प्ले असेल ग्राउंडवर कुठल्याही प्रकारची ती कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. त्याच्यानंतर एखादी हॉबी त्याला असेल जी कुठलीही तबला वादन, चित्र काढणे, वॉट एव्हर इट इज, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या काही असतील त्याच्यामध्ये 15 to 20 मिनिट्स स्पेंड करणं हे एव्हरी डे इट इज नेसेसरी. मग ते सकाळी 5 वाजता असो किंवा रात्री 8 वाजता असो, सो दॅट इज इम्पॉर्टंट. आता हा टाईम पिरियड व्हॅरी होऊ शकतो. काही लोकांना काही मुलांना 10 मिनटातच फ्रेश वाटतं, काही मुलांना 20 मिनटात फ्रेश वाटतं. सो दॅट डिपेंड्स ऑन अ चाइल्ड टू चाइल्ड. आणि मग स्टडीचं टाईम टेबल पर सब्जेक्ट असतात. आता साधारणतः 10वीसाठी मॅथ्स, इंग्लिश, सायन्ससाठी तर ट्युशन्स लावतात, परंतु राहतो विषय तो म्हणजे संस्कृत किंवा हिंदी किंवा एस.एस.टी. सो एस.एस.टीच्या प्रत्येक म्हणजे सुरुवातीपासूनच जेवढे चॅप्टर्स आहेत किंवा जेवढे पेजेस आहेत, समजा की एक 250 पेजेस आहेत, सो 10 पेजेसवर डेट्स टाकून ठेवायच्या की बाबा 1 मे to 15 मे ही 15 पेजेस, त्याच्यानंतरची डेट्स टाकून ठेवायच्या ह्याच्यावर. मग ते माझे झाले पाहिजे. सो वी आर प्लॅनिंग कम्प्लीट एस.एस.टी. कारण बाकीच्या सगळ्या कोचिंगच्या ह्याच्यामध्ये हा सब्जेक्ट पाठीमागे राहतो.
सेम विथ द अदर सब्जेक्ट्स ऑल्सो, म्हणजे जे नॉन कोर सब्जेक्ट्स आहेत त्यांच्या बाबतीत. आणि त्याच्यानंतर कसं असतं की जेव्हा तुम्ही टाईमटेबल बनवता तर त्या टाईमटेबलमध्ये मोर दॅन 35 मिनिट्स कुठल्याही एक सब्जेक्ट घेऊन बसायचं नाही. 35-40 मिनिट्समध्ये यू हॅव टू चेंज द सब्जेक्ट. ओके. आणि या चेंजिंग ऑफ द सब्जेक्टमध्ये 2 मिनटं 4 मिनटं कुठल्याही प्रकारचं मेडिटेशन करणं फार आवश्यक. काहीच नाही झालं तर जस्ट डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करणे 2 मिनटं हार्डली. सो हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ब्रेनला किंवा न्यूरल जे काय म्हणतो त्याला जे ॲजिटेशन झालेलं असतं ते कमी होतं. ओके. सो चेंजिंग नाही तर मग 1.5 तास 2 तास एकच सब्जेक्ट घेऊन बसलेला आहे अशा पद्धतीने मग त्याच्यामध्ये त्यांचं परफॉर्मन्स डाऊन होतो. सो 35 तुम्ही ज्या शाळेमध्ये पण बघाल सो 35-40 मिनिट्सच्या वरती कुठलाही लेक्चरचा पिरियड नसतो. सो हे फार महत्त्वाचं आहे. 35-40 मिनिट्सनी सब्जेक्ट चेंज झाला पाहिजे. प्रॉपर प्लॅनिंग ऑफ द इच सब्जेक्ट इज रिक्वायर्ड. त्याच्यानंतर समजा मला असं वाटलं की मला सगळ्याच मुलांना मेडिटेशन नाही करता येत. सो समजा मी 2 ते 4 अभ्यास करते आहे. सो त्याच्यामध्ये माझा 2 to 2:35 एक सब्जेक्ट असेल. 2:35 to 2:40 5 मिनटाचा ब्रेक असेल आणि 2:40 नंतर पुढचा सब्जेक्ट सुरू होईल. तर त्या 5 मिनटामध्ये जर मेडिटेशन जमत नसेल तर यू हॅव टू टॉक विथ समवन एल्स. मग तो मित्राशी बोलेल, आईवडशी बोलेल, वडिलांना जे कोणी अवेलेबल असतील, पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स त्यांच्याशी बोला 2 मिनटं. जसं आपण उभ्या कसं एखाद्या मनुष्य भेटला असं तर बोला एकदम फ्रँकली ओपनली बोलायचं त्यांच्याशी, टॉकिंग. सो जेव्हा तुम्ही टाईमटेबल बनवता तेव्हा जे कोणी पॅरेंट्स ग्रँड पॅरेंट्स असतील त्यांनी स्विच ओव्हर जो सब्जेक्ट्स होता त्याच्यामध्ये 2 मिनटं 3 मिनटं त्या मुलाशी बोलायचं. कुठल्या विषयावर, अन्य विषयावर बोलू शकता. अगदी वर्ल्ड वॉरवर बोललं तरीसुद्धा चालणार आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जे पॅरेंट्सनी करायच्या काही गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टी तर ज्या आत्ता सांगितल्या त्या स्टुडंट्सनी करायच्या आहेत. परंतु पॅरेंट्सनी करायच्या गोष्टी आहेत त्यामध्ये सेंड ऑन अफर्मेशन्स एव्हरी डे. तुमच्या आयुष्यातली 4 मिनटं किंवा 5 मिनटं मग तुम्ही देवासमोर बसा, मेणबत्ती लावून बसा किंवा कुठेही निरांजन लावून बसा, काहीही कुठल्याही प्रकारच्या लाईट सोर्सवर अफर्मेशन पाठवायची. वॉट एव्हर दॅट अफर्मेशन यू कॅन राईट ऑन अ पेज. म्हणजे पहिल्या दिवशी किंवा आधी तुम्ही जे तुम्हाला हवं असेल ते अफर्मेशन तुम्ही लिहून काढा नीटचं. 10, 12, 15, 20 वाक्यांमध्ये लिहून काढा की मला एवढं यश अपेक्षित आहे, त्याच्यासाठी मी हे म्हणजे माझा मुलगा हे किंवा मुलगी हे करणार आहे. जे काही असेल, जे अफर्मेशन असेल, जो मॅसेज असेल तो पूर्ण लिहून काढायचा. आणि एव्हरी डे अग्नीसमोर म्हणजे कुठल्याही प्रकारचं निरांजन, लाईट, मेणबत्ती कुठल्याही प्रकारच्या अग्नीसमोर बसून तुम्ही त्या अफर्मेशन मनातल्या मनात बोलायची. एव्हरी डे 2 ते 3 मिनिटांचाच. आपल्या एवढी छान छान मुलं 10वी-12वीमध्ये अभ्यास करतात आणि मुलं तर एवढी अभ्यास करतात तर मुलांचे पॅरेंट्स एवढं तर 2 किंवा 3 मिनिटाचा तर एव्हरी डे वेळ देऊ शकतात. इट कॅन बी 4 o'clock इन द मॉर्निंग, 12 o'clock इन द आफ्टरनून, 11 o'clock ॲट द नाईट, वॉट एव्हर इट इज, एनी टाईम, एनी सुटेबल टाईम. 2 ते 3 मिनटं. जर आपला मुलगा एवढा अभ्यास करतो आहे तर त्याच्यासाठी 2 ते 3 मिनटं तर पॅरेंट्स किंवा ग्रँड पॅरेंट्स जे कोणी असतील ते नक्कीच काढू शकतात. सो एव्हरी डे न चुकता. याचं सगळ्यात मोठी सक्सेस की काय आहे की सातत्य. आज केलं, 2 दिवस केलं, 4 दिवस नाही केलं असं नाही, नियमितपणा फार महत्त्वाचा आहे. सो अफर्मेशन्स, कीप ऑन सेंडिंग द अफर्मेशन टू द चाइल्ड. दुसरं आहे जसे आपण अफर्मेशन्स करतो तसे आजूबाजूचे जे असतात म्हणजे सराउंडिंग रिलेटिव्स जे असतात. सो एक कर्मयोगाचा कन्सेप्ट आहे. सो कर्मयोग म्हणजे दुसऱ्यांची किंवा सेवा करणे कुठल्याही प्रकारची जेणेकरून त्याचे ब्लेसिंग्स आपल्या मुलाला मिळायला पाहिजेत. सो समाजामध्ये असंख्य कर्मयोग करण्याच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याकडे आहेत. सो ते सगळे ब्लेसिंग्स पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्सनी सुद्धा करणं अपेक्षित आहे आणि त्याचे ब्लेसिंग्स मुलाकडे ट्रान्सफर होत असतात. किंवा अशा कुठल्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज ज्याच्यानी वेल विशेष वी कॅन कलेक्ट द वेल विशेष. ओके. सो कारण कसं असं म्हणजे का मी मगाशीच म्हटलं की क्रिकेट टीमच्या परफॉर्मर्स जे असतात त्याच्या पाठीमागच्या कोचचं मेहनत जास्त असते. सो हे आता इथे मुलगा किंवा मुलगी हा परफॉर्मर आहे आणि त्याच्या पाठीमागे जे पॅरेंट किंवा ग्रँड पॅरेंट आहेत त्यांचं ते कोच आहेत. सो त्यांची मेहनत ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. कारण तो मुलगा अभ्यासामध्ये गुंतलेला असतो, तो फिजिकली मेहनत करत असतो, पण वेलविशेसच्या लेवलवर किंवा
ब्लेसिंग्सच्या लेवलवर पॅरेंट्स तर त्याला सपोर्ट करू शकतात. सो ट्राय टू कलेक्ट द ब्लेसिंग्स अँड वेल विशेस फ्रॉम सराउंडिंग्स, नेबर्स, रिलेटिव्ज, एव्हरीथिंग. मग त्याच्यासाठी आपल्याला जी त्यांची सेवा करणं अपेक्षित आहे ती आपण केली पाहिजे. त्याच्यानंतर मिनिमम एक्सपोजर टू द टी व्ही स्क्रीन टाईम हार्डली हाफ ॲन आवर पर डे. सो नेटफ्लिक्स आणि बाकीच्या सगळ्या ज्या काही आहेत त्या काढूनच टाकल्या तर जास्त बेटर होतील. कारण मुलाला सांगायचं की तू अभ्यास कर आणि पॅरेंट्स किंवा ग्रँडपॅरेंट्स जर टी व्हीसमोर बसणार असतील तर विच इज नॉट फेअर, राईट? सो एनी काइंड ऑफ स्क्रीन टाईम जो आहे तो आपण मिनिमम टू मिनिमम लेवलवर ठेवायला पाहिजे. सो अँड अगेन नॉट ओन्ली द एक्सपोजर टू द स्क्रीन ओनली, बाहेरच्या लोकांशी सुद्धा म्हणजे बऱ्याच प्रकारचे इव्हेंट्स असतात जिथे एक्सपोज होत असतात. आता सम पीपल बिलीव्ह और सम पीपल डू नॉट बिलीव्ह, पण द सायन्स हॅज शोन दॅट दृष्ट लागणे, नजर लागणे, बिकॉज देर इज अ लॉट ऑफ सायन्स बिहाइंड ऑल दिस थिंग्स. आता ही इथे वेळ नाही ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याची, बट इट इज अ सायंटिफिक प्रोसिजर. ओके. बऱ्याच प्राणिक एनर्जीजनी अगदी वस्तू हलवू शकतात लोक इथपर्यंत, प्रेयर ब्लेसिंग्स वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण दृष्ट लागणे, नजर लागणे ह्या गोष्टी होतात. सो त्यापासून आपल्या मुलाला कसं वाचवता येईल, त्याचे सगळे उपाय वेगवेगळ्या घरांमध्ये वेगवेगळे उपाय असतात, ते आपण करणं अपेक्षित आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूट्रिशन. आईने किंवा वडिलांनी किंवा जे कोणी ग्रँडपॅरेंट्स त्या मुलाच्या बाजूला ॲज अ कोच म्हणून राहणार आहेत त्यांनी ॲक्च्युली फूडचं टाईमटेबलच बनवणं गरजेचं आहे. मंडे टू फ्रायडे जसं मेसमध्ये असतं की बाबा माझ्या मुलाची काय भुकेच्या रिक्वायरमेंट्स आहेत, त्याप्रमाणे त्याचं न्यूट्रिशन्स कसं आहे, प्रोटीन्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी. सो त्या पद्धतीने मंडे टू फ्रायडे त्याचं टाईमटेबल बनवायचं की बाबा सकाळी 7 वाजता, 6 वाजता, 10 वाजता त्याचे जे फूड टायमिंग्स आहेत त्या पद्धतीने मी काय काय आणि कुठल्या कुठल्या लेवलवर त्याला सपोर्ट करणार आहे. सो इट्स लाईक अ मेस किंवा जसे हॉस्टेल्समध्ये असतात तसे की आल्यानंतर तो काय खाणार आहे, नंतर काय खाणार आहे, आणि ह्याची सगळ्याचं टाईमटेबल आपण स्वतःच कोचनी बनवलं की ते आपल्याला फॉलो करता येतं. आणि ते म्हणजे मुलं चिल्ड्रन कीप्स ऑर स्टेज विथ अ वेल फीडेड थिंग. कारण तुम्ही कितीही अभ्यास करा, कितीही मुलगा हुशार असेल, पण जर वेल फीडेड नसेल तर त्याचा सक्सेस हॅम्पर होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे प्राणायाम. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम आहेत, योगा क्लासेस असतात. सो आसन जेवढी योगासनं शक्य असतील वगैरे तर करूच शकतात, एवढा वेळ मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. परंतु प्राणायाम 5 मिनटाचा प्राणायाम एव्हरी डेमध्ये त्यांच्या टाईमटेबलमध्ये इम्प्लांट करायचा, आणि ते करता आहेत हे आपण चेक करण्यापेक्षा आपण त्यांच्याकडून राहायचंच आहे पहिली गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करायला. सो ते ऑटोमॅटिकली त्यांच्याकडून आपण करून घ्यायचं आहे. जसा क्रिकेट टीमचा कोच कसा त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी करून घेतो तसे या गोष्टी त्यांना आपण त्यांच्याकडून करून घ्यायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एक महत्त्वाचं असतं की आता हा एप्रिल महिना सुरू आहे, आता 15 जवळपास 20-21 एप्रिल आहे. सो एप्रिल महिना ऑलमोस्ट हा गेलेला आहे, पण मे हातात आहे. कारण 10वीच्या मुलांसाठी ऑक्टोबरपर्यंत किंवा दिवाळीपर्यंत सगळा सिलेबस कंप्लीट होतो. सो हा एप्रिल आणि मे हा जेवढा आपल्या हातामध्ये आहेत, व्हॉट आय बिलीव्ह और व्हॉट आय हॅव एक्झिक्युटेड दॅट जवळपास 60% पोर्शन प्रत्येक विषयाचा 50 ते 60% पोर्शन हा या एप्रिल आणि मेमध्येच कव्हरअप झाला पाहिजे मुलाचा. एनी हाऊ, आता मग ह्याच्यासाठी प्रत्येक मुलाच्या वेगवेगळ्या मेथड्स असतील. सो 50 ते 60% मग ते कोचिंग्समध्ये असेल किंवा दुसऱ्या कुठले 50 ते 60% सिलेबस प्रत्येक सब्जेक्टचा या एप्रिल आणि मे, कारण ही जेवढी मोठी सुट्टी आहे ना ह्याच्यानंतर आता सुट्टी मिळणार नाही पुढची. सो एप्रिल मे एंडिंगपर्यंतचा 50% पोर्शन जरी आपण कव्हरअप करू शकलो ॲज अ सेल्फ स्टडी, तर मग पुढे क्लासेस, कोचिंग, शाळा आणि हे दिवाळीपर्यंत ते बाकीचे सब्जेक्ट म्हणजे बाकीचा सिलेबस कंप्लीट करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हँडरायटिंग, सेल्फ नोट्स. कितीही प्रकारच्या ओसवालच्या कुठल्या गाईड्स असतात आणि बरेच काय पोस्ट पब्लिकेशन्सचे अवेलेबल आहेत, परंतु जो टॉपिक मी शिकलो त्याच्या मी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये हँडरायटिंगमध्ये, बिकॉज वाय आय एम गिविंग एम्फसायझिंग ऑन हँडरायटिंग, बिकॉज हँडरायटिंग इज अ एक्सलंट ॲक्टिव्हिटी ऑफ मेमरायझेशन. सो हँडरायटिंगमध्ये स्वतःच्या, आणि असं असतं ना की मोठी मुलं असतात ती नोट्स पास ऑन करतात किंवा एक फ्रेंड्सकडून नोट्स पास ऑन केल्या,
सो त्या नोट्सचा काहीही उपयोग होत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः मूल स्वतःच्या हाताने जोपर्यंत एखादी गोष्ट लिहित नाही तोपर्यंत ते त्याच्या डीप कॉन्शियसनेसमध्ये किंवा सबकॉन्शियसमध्ये उतरणं कठीण आहे. बिकॉज रिडिंग नुसतं रिडिंग करून गोष्टी म्हणजे त्याचे कन्सेप्ट्स क्लिअर होत नाहीत. त्यांना स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये स्वतःच्या नोट्स बनवणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण आता ट्युशन्स पण बऱ्याच वेळेला सगळ्याचे नोट्स वगैरे प्रोव्हाइड करतात. आता ते प्रिंटिंग बुक्सच प्रोव्हाइड करतात मोठी आणि ते म्हणजे त्याचा काही म्हणजे तेवढा फायदा होत नाही असं मी म्हणत नाही, पण तेवढा होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या हातामध्ये लिहून काढत नाही तोपर्यंत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जूनपासून वीकली टेस्टला म्हणजे मोस्ट ऑफ द पॅरेंट्स काय करतात, सप्टेंबर ऑक्टोबर नंतर बऱ्याचशा कोचिंग्समध्ये टेस्ट सिरीज असतात, परंतु वीकली टेस्ट लावणं हे फार गरजेचं आहे. अनेक कोचिंग्समध्ये ते अवेलेबल पण असतं. नसेल तरीसुद्धा स्वतः वीकली टेस्ट कुठल्या ना कुठल्या तरी सेंटर्समध्ये आपण लावून घ्यायचे. सो एव्हरी सॅटर्डे द चाइल्ड हॅज टू अपियर फॉर एनी सब्जेक्ट ऑर एनी वीकली टेस्ट. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी व्हॉट आय बिलीव्ह जे मी अनुभवातून आलेले बोल आहेत म्हणून सांगते की कसं असतं बघा, सकाळी साधारणतः 8 ते 2पर्यंत शाळा असते. सो मुलगा एका शाळेत जातो आणि त्याच्यानंतर 3 ते 7 किंवा 5 ते 8 असे ट्युशन्सचे कोचिंग्सचे क्लासेसचे टायमिंग्स असतात आणि तिथे पण 15, 20, 40 मुलं ऑलमोस्ट एका क्लासमध्ये असतात. सो व्हॉट आय बिलीव्ह हे माझं अत्यंत वैयक्तिक पर्सनल मत आहे की म्हणजे मुलगा एका शाळेतून येतो आणि दुसऱ्या शाळेत जातो आणि मग त्यातून वेळ मिळाला तर तो सेल्फ स्टडी करतो. सो हे असं करण्यापेक्षा पर्सनल कोचिंग्स लावणं हे जास्त प्रेफरेबल राहतं. सो म्हणजे त्या मुलावर फुल सिंगल फोकस होतो. मी एका सकाळी 7 ते 3 किंवा 8 ते 3 मी एका 40 मुलांच्या वर्गामधून मी आलो आणि नंतर मी 20 मुलं किंवा 25 मुलं ज्या वर्गामध्ये बसतात त्या वर्गामध्ये मी गेलो. अशी त्या मुलाची अवस्था होती. म्हणजे तो मुलगा 2 शाळा अटेंड करतो ऑलमोस्ट, सपोज टू बी लाईक दॅट. सो अशा प्रकारे तो मुलगा एक्झॉस्ट होऊन जातो, मुलगा किंवा मुलगी कोणी परिस्थिती. सो तो एक्झॉस्ट होऊन जातो. सो अशा 2 शाळातून जाऊन आल्यानंतर त्याला बिचाराला कुठेतरी रात्री सेल्फ स्टडी करायला वेळ मिळतो. त्याच्यापेक्षा जो पिरियड 3 ते 7मध्ये अवेलेबल आहे तो सिंगल पर्सनल ट्युटर्स लावणं हे जास्त ऑफकोर्स इट कॉस्ट त्याचं थोडं बजेट जास्त जातं कारण पर्सनल ट्युशन्सचे कोर्स हे जास्त असतात, फीस जास्त असतात. परंतु इफ पॉसिबल प्रिफर फॉर अ पर्सनल ट्युशन्स रादर दॅन लाईक म्हणजे मॅक्सिमम नंबर्स जे 15-20 मुलं जी असतात अशा जे ट्युशन्स कोचिंग असतात त्याच्यापेक्षा. कारण पुन्हा ती एक प्रकारची दुसरी शाळाच होऊन जाते जिथे पर्सनल अटेन्शन मिळत नाही. सो हाऊएव्हर दे कमिट फॉर अ पर्सनल अटेन्शन. काही मुलं हेजिटेट करतात प्रश्न विचारायला अगदी. सो ते नाही हो. सो पर्सनल कोचिंग, पर्सनल ट्युशन्स आर मोर रिकमेंडेड. त्याच्यानंतर टेस्ट सिरीजचं मी बघितलं आहे साधारणतः डिसेंबरपासून जानेवारीमध्ये अगदी फेब्रुवारीमध्ये म्हणजे साधारणतः मिड फेब्रुवारीमध्ये परीक्षा सुरू होते तरी फर्स्ट वीक ऑफ फेब्रुवारीमध्ये टेस्ट सिरीज लावतात. म्हणजे 3-3, 4-4 टेस्ट सिरीज मुलांना लावायला सांगतात. त्यांनी काय होतं माहिती आहे का की ओव्हर एक्सपोजर टू द एक्झाम होतं. सो थोडंसं त्यांना ते काय होतं ॲक्च्युली ज्यांना लास्ट फायनल एक्झाममध्ये ते कॅज्युअल होऊन जातात मुलं. सारख्या टेस्ट सिरीज 1 नाही तर 2 बस. 2 पण खूप जास्त होतात. एक दुसऱ्या ठिकाणी जाऊन अननोन ॲटमॉस्फिअरमध्ये फक्त मुलाला परीक्षा कशी द्यायची याचा एक अनुभव असावा म्हणून एखादी मॅक्सिमम 2 टेस्ट सिरीज लावू शकतो आपण. त्याच्यानंतर 3-4 सारखा तो मुलगा डिसेंबरपासून परीक्षा प्री बोर्ड्स शाळेकडून तर 1-2 प्री बोर्ड्स घेतल्या जातात त्यामुळे त्या जो 2 पकडल्या तर आणि बाहेरची एखादी असं म्हणून 3 म्हणजे टेस्ट सिरीज विथ प्री बोर्ड इज सफिशियंट. नाहीतर मग ते शाळेचे 2-2 प्री बोर्ड्स त्याच्यानंतर 2-2, 3-3 टेस्ट सिरीज 4-4, 5-5 वेळा जसं आपण म्हणतो एखाद्या गोष्टीचं अति एक्सपोजर झालं सो त्यातला जे सिन्सिअरनेस किंवा त्यातली जे नवलाईच निघून जाते. सो ज्यावेळेला त्यांना फायनली बोर्डला अपिअर करायचं आहे त्यावेळेला ते ऑलमोस्ट म्हणजे एक तर ते ओव्हर कॉन्फिडेंट होऊन जातात नाहीतर ते कॅज्युअल बनून जातं. सो विच इज नॉट एक्सपेक्टेड. कारण थोड्याफार प्रमाणामध्ये स्ट्रेस असणं हे गरजेचं आहे. डिस्ट्रेस आपल्याला अवॉइड करायचं आहे पण स्ट्रेस असणं गरजेचं आहे. सो एखादी किंवा 2 एक्सटर्नल टेस्ट सिरीज अलॉंग विथ द 1 or 2 प्री बोर्ड्स ऑफ द स्कूल इज सफिशियंट फॉर द एक्सपिरियन्सिंग.
आणि त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या टाईमटेबलमध्ये म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासनं ते रात्री ऑलमोस्ट 9:30 वाजेपर्यंत आपण जे टाईमटेबल शाळा इन्क्लुडिंग शाळा कोचिंग जे बनवणार आहोत त्या टाईमटेबलमध्ये पॅरेंटनी स्वतःहून हे टाईमटेबल त्या मुलांना बनवून द्यावं आणि त्याच्यामध्ये ही एक गोष्ट अश्युअर करावी की कमीत कमी 2 ते 3 तास हा त्याला सेल्फ स्टडीसाठी मिळालाच पाहिजे. म्हणजे एक शाळेचे अवर्स सोडून ट्युशन्सचे अवर्स सोडून त्याला मिनिमम 2 अवर्स त्याला सेल्फ स्टडीसाठी, जिथे त्याला कुठल्याही प्रकारची असाइनमेंट नाही आहे, कुठल्याही प्रकारचं कंप्लिशन नाही आहे आणि म्हणजे हे कंप्लिशनचा वेळ किंवा रायटिंगचे वेळ वेगळा. सो इट इज अ क्रिटिकल जॉब बट इट इज अचिवेबल. कारण बऱ्याच पॅरेंट्सची कंप्लेंट असते की अरे ह्याच्यातच सगळा वेळ झाला आहे, कधी करणार असं. पण इम्पॉसिबल नाही आहे, एक्स्ट्रीमली डिफिकल्ट आहे पण इम्पॉसिबल नाही आहे. सो दॅट्स वॉट आय एम सेईंग की फ्रॉम मॉर्निंग 5 o'clock अप टू 9:30पर्यंत. आता काही लोक अर्ली रायझर्स असतात, काही लोक लेट स्टडीज वगैरे करतात इव्हन नाईटमध्ये. सो दॅट डिपेंड ऑन द चाइल्ड टू चाइल्ड. पण जे तुमचं टाईमटेबल असेल साधारणतः म्हणजे मोर दॅन 16 तासाचं जे टाईमटेबल आहे, कारण 8 तासाची स्लीप तर महत्त्वाची आहे. सो 16 तासाचं जे टाईमटेबल आहे त्या टाईमटेबलमध्ये शाळेचे अवर्स, कोचिंगचे ट्युशन्सचे अवर आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 तास हा सेल्फ स्टडीसाठी म्हणजे कंप्लिशनसाठी नाही. म्हणजे शाळेतून होमवर्क दिला आहे, क्लासमधनं होमवर्क दिला आहे तसं नाही, स्वतःची सेल्फ स्टडी. कारण कसं असतं शाळेमध्ये ट्युशन्समध्ये सगळे त्याला शिकवतात. त्याच्या डोक्यावर असं ज्ञानाचा किंवा तो सब्जेक्टचा असा वर्षाव चालू असतो. त्याला डायजेशनला पण वेळ मिळाला पाहिजे. जो सब्जेक्ट तुम्हाला शिकवत आहेत, सायन्सचे सब्जेक्ट खूप डेप्थमध्ये आहेत, मॅथ्सचे सब्जेक्ट डेप्थमध्ये आहेत, संस्कृतसुद्धा किंवा हिंदीसुद्धा बऱ्यापैकी हेवी लँग्वेज आहे. त्याच्यानंतर SST पण एक हेवी सब्जेक्ट आहे. सो असे जे हेवी सब्जेक्ट आहेत तुम्ही मुलाला फीड करतात, स्कूलमध्ये फीड केलं जातं, कोचिंगमध्ये फीड केलं जातं, परंतु त्याला डायजेशनला पण वेळ द्यायला पाहिजे, राईट? नाही तर मग रिझल्ट कसं काय येणार? सो गिव सम टाईम टू डायजेस्ट, सेल्फ डायजेशन किंवा ज्याला सेल्फ स्टडी आपण म्हणू, त्याच्यासाठी पण त्या मुलाला वेळ मिळणं फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यानंतर सगळ्यात एंडला ते म्हणजे लेट इट गो. आपल्या मुलाला, आपलं मूल आहे, आपल्या मुलाला गेल्या 15-16 वर्षापासनं म्हणजे फ्रॉम द प्रेग्नन्सी आपण वाढवलेलं असतं. त्यामुळे आपल्या मुलाला प्रत्येक आईला किंवा वडिलांना किंवा पॅरेंट्सना, ग्रँडपॅरेंट्सना माहिती असतं की आपलं मूल कसं आहे. आणि आपल्या मुलाला लेट इट गोचा ॲटिट्यूड आहे की मी हे एवढं सगळं करतो आहे आणि हे शेवटी श्रीकृष्णार्पणमस्तु. आता हे श्रीकृष्णार्पणमस्तु कसं शिकवायचं हे प्रत्येक आईला किंवा प्रत्येक वडिलांना मुलाच्या या मुलीच्या हे माहितीच असतं. सो हा ॲटिट्यूड त्यांच्यामध्ये, कारण इथे मी खूप जनरल टॉक करते आहे त्यामुळे इथे मी काही अशा स्टेप्स देऊ शकत नाही. सो कारण एक ह्युमन एफर्ट्स असतात आणि ह्युमन एफर्ट्सच्या नंतर असतं सरेंडरिंग. आणि सरेंडरिंग हे जास्त महत्त्वाचं असतं, कारण आपण खूप फोकस करतो, पण कुठेतरी थोडंसं त्याच्यानंतर गिव्हिंग अप पण आलं पाहिजे की आता माझे ह्युमन एफर्ट्स माझे करून झाले, आता जे काही आहे हे तुझ्या हातामध्ये आहे. तुम्ही जिथे ज्या श्रद्धास्थान असेल, स्वामी समर्थ, साईबाबा, काहीही, गणपती, गुरुदत्त, जिथे जे श्रद्धास्थान असेल त्या ठिकाणी सरेंडर होणं गरजेचं आहे. सो कारण काय होतं, मुलांचे फक्त लेफ्ट ब्रेन स्किल्स डेव्हलप केल्या जातात आणि राईट ब्रेनच्या ज्या सरेंडरिंग ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या त्यांना फार कमी प्रमाणात हल्लीच्या एज्युकेशन सिस्टीममध्ये म्हणजे इन्कॉर्पोरेटेड आहेत. सो आपण मेहनत घेणे, प्रचंड मेहनत घेणे आणि कंप्लीट सरेंडरनेस की आता मी माझ्या शक्तीनुसार यथाशक्ती मी प्रचंड मेहनत केली आणि त्याच्यानंतर मी आता सरेंडर करतो आहे. सरेंडर म्हणजे कारण हे फार गरजेचं आहे, कारण एकदा जर जास्त यश आलं आणि ते डोक्यात जाण्याची फार शक्यता असते आणि मग त्यांना 10वीचे परफॉर्मन्स चांगला, पुढचे परफॉर्मन्स कमी असे होतात. सो सरेंडरनेस इज मोर इम्पॉर्टंट की हे जे काही यश मिळाले आहे हे त्याच्या कृपेमुळे मिळालेलं आहे मला. जे तुमचं श्रद्धास्थान असेल हा ॲटिट्यूड मुलांमध्ये डेव्हलप करणं, कारण मुलांचं ॲकॅडमिक सक्सेस जितकं महत्त्वाचं आहे तसं मूल या वयामध्ये 13, 14, 15, 16व्या वर्षी मूल ॲज अ घडणं पण महत्त्वाचं आहे.
सो त्याचा इमोशनल क्वोशंट, त्याचा IQ तर डेव्हलप करायचाच आहे, पण त्याचा इमोशनल क्वोशंट, त्यांचा भावनांकसुद्धा डेव्हलप करणं गरजेचं आहे. सो ह्याच्या बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत, मनशक्तीसारख्या सेंटर्स आहेत, अनेक काउन्सिलिंग म्हणजे लॅब्स असतात, त्याच्यामध्ये सुद्धा शिकवलं जातं. मनशक्ती केंद्र लोणावळा याची मी जास्त रेकमेंड करेन. तिथे व्हिजिट करून त्यांच्या खूप पुस्तकं